आज मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, खरं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची ओळख होण्यासाठी यू नीड टू नो हिम पर्सनल. या शेवटच्या काळामध्ये परमेश्वर त्याचं गौरव प्रगट करू इच्छितो आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आरोग्यदाता आहे एवढंच त्याच्याबद्दल माहिती करून घेऊ नका. तो आरोग्यदाता आहे 100%, 1000%. तो पुरवठा करणारा आहे, पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट तो माझं जीवन बदलणार, माझ्या जीवनामध्ये बदलाव करणारा आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद आजच्या ह्या दिवसाबद्दल, ह्या वेळेबद्दल. आपण आपल्या क्वायर टीम साठी टाळ्या वाजवायच्या का? थँक्यू क्वायर टीम. प्रियांनो, ह्या वर्षाच्या सुरुवातीला जो संदेश आला त्याची आठवण तुम्हाला करून देऊ इच्छितो. कधीच विसरू नका. प्रॅक्टिस द प्रेझेन्स ऑफ गॉड. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जीवन जगा प्रियांनो. ओके, त्याला सोडून जीवन जगू नका. परमेश्वराची उपस्थितीचा अनुभव घ्या. रोज बी इन हिज प्रेझेन्स, त्याच्या सानिध्यामध्ये. दुसरं महत्वाची गोष्ट मागच्या आठवड्यामध्ये की लिव्ह अ फुल ऑफ गॉड, देवाचं परिपूर्णता. आणि त्यावरच मी पुढच्या काही गोष्टी बोलणार आहे. ओके, त्यांना देवाची ओळख असून त्यांनी देवाचे गौरव केलं नाही. पण आज मी देवाच्या गौरवाविषयीच बोलणार आहे. जर तुम्हाला देवाचं गौरव माहित आहे तर तुम्ही त्या गौरवामधून गौरवामध्ये चालणारे लोक बनणार आहात. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही गौरवातून गौरवामध्ये बदलणारे लोक आहोत. आणि ती गरज आहे प्रियांनो. आम्ही आमच्या जीवनामध्ये गौरवातून गौरवामध्ये चालणारे लोक असलं पाहिजे. ज्यावेळेस मोशे ह्या पृथ्वीवर होता त्यांनी एक प्रार्थना केली देवबापाकडं. निर्गमाच्या पुस्तकामध्ये 33वा अध्याय आणि त्यातलं 18 वचनामध्ये तो म्हणतो, हे परमेश्वरा, मला तुझे गौरव दाखव. निर्गमाचं पुस्तक याचा 33वा अध्याय आणि 18 वचन. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. मला तुझे तेज दाखव, मला तुझं गौरव दाखव. शो मी युअर ग्लोरी. मला तुझं गौरव बघायचं मला. आणि प्रियांनो, मला सांगू द्या, परमेश्वराचं गौरव परमेश्वर तुम्हाला आणि मला दाखवू इच्छितो. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर त्याचं गौरव, त्याचं तेज आम्हाला. आणि ते गौरव प्रियांनो छोटं नाही आहे. इनफॅक्ट 17 वचनामध्ये देव परमेश्वर त्याला म्हणाला की माझ्या दृष्टीने तुला कृपा मिळालेली आहे. ओके, मोशेच्या काळामध्ये असं वक्तव्य ऐकणं, कारण ज्या मोशेकडून नियमशास्त्र आलं ज्यामध्ये कृपा नव्हती, नाहीये, नियमशास्त्रामध्ये कृपा नाहीये, पण ज्याने नियमशास्त्र आणलं त्याला कृपा मिळाली. 17 वचन काय म्हणतं पहा. परमेश्वर मोशेला म्हणाला, हा, हे जे तू सांगितले आहे तेही मी करीन. आमेन. कारण माझी कृपा दृष्टी तुझ्यावर झाली आहे. हालेलुया. आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखीत आहे. प्रेज द लॉर्ड. फार महत्वाची गोष्ट प्रियांनो, आज तुम्ही आणि मी इथं जमलेला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर येशू ख्रिस्ताच्या द्वारे कृपा मिळालेली आहे. आमेन. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं तुम्ही जमलेली प्रत्येक व्यक्ती, तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखलेली असा किंवा नसा, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला वैयक्तिकरित्या नावाने ओळखतो. आमेन. तुम्ही कोणी असा पहा. एकदा येशू ख्रिस्त ज्या वेळेला चालला होता आणि त्या जक्क्याला असं वाटलं की मला कोणी ओळखत नाही, पण येशू ख्रिस्ताने त्याला नावाने म्हणजे, जक्क्या खाली उतर, मला तुझ्या घरी यायचं. तो नावाने ओळखणारा. तुम्हाला सांगतो प्रियांनो, हे जे तुम्ही रात्री जर गेलात आणि वर तिथं तारे जर पाहिले, त्या प्रत्येक ताऱ्याला माझा परमेश्वर यहोवा नावाने हाक मारणारा देवबाप आहे. हा नावाने. आता ही, आणि म्हणून तो अगम्य आहे, तो आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, त्याचं सौंदर्य अद्भुत आहे. ओके, आणि तो म्हणतो की मी तुला नावाने. मग मोशे म्हणतो मला तुझं गौरव दाखव, आय वॉन्ट टू सी युअर ग्लोरी. आणि 19 वचन, तो म्हणाला,
मी आपलं सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. हा, तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावीसे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन. फार महत्वाची गोष्ट या ठिकाणी मोशे म्हणतो मला तुझं गौरव दाखव, आणि परमेश्वर म्हणतो मी माझं चांगुलपण तुला दाखवेन. हालेलुया, हालेलुया. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. परमेश्वर म्हणतो मला तुझं गौरव दाखव, क्षमा करा, मोशे म्हणतो मला तुझं गौरव दाखव. परमेश्वर म्हणतो माझं चांगुलपण मी तुला तुझ्या समोर. आणि हे गरजेचं आहे. ज्या व्यक्तीला देवाचं चांगुलपण माहिती आहे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं गौरव झाल्याशिवाय राहत नाही. आमेन. फार गरजेचं. बऱ्याच लोक, तुम्ही रोमकरास पत्रामध्ये गेलात, पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी देवाची ओळख असून त्याला गौरव दिलं नाही, त्याचे आभार मानले नाही किंवा जे काही आहे. पण तेवढंच नव्हे, त्यांनी देवाचं चांगुलपण देखील नाकारलं. जर दुसरा अध्याय गेला, 4थं वचन तुम्हाला पाहाल तर देवाचं चांगुलपणाबद्दल तिथं म्हणत आहे. पण परमेश्वर म्हणतो मी माझं चांगुलपण तुझ्या समोरून चालवेन. वाचव ना आपण दुसरा अध्याय, रोमकरास पत्र दुसरा अध्यायाचं 4थं वचन. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे. आता हा जो शब्द आहे ना, इथे ममता हा शब्द वापरलेला आहे. पण तुम्ही इंग्लिश मध्ये गेलात तर रिचेस ऑफ हिज गुडनेस, इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे की त्याच्या चांगुलपणाची समृद्धी. सगळे म्हणा चांगुलपणाची समृद्धी. चांगुलपणाची प्रियांनो, आज तुम्हाला सांगतो संपत्ती काय आहे हे समजणं देवबाप माझ्यासाठी चांगला आहे. हालेलुया. या शुक्रवारी मी त्या चांगुलपणावर काही थोडेसे शब्द बोललो. ओके, त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. बऱ्याच लोकांना तो अनुभव नाहीये. आणि इथलच्या रोमी काळामध्ये, त्या पहिल्या काळामध्ये किंवा इथं जमलेले असे काही लोक आहेत, तुम्हाला देखील त्याचं चांगुलपण माहित नाही आहे. आणि मग चांगुलपण नाही तर मग पश्चाताप पण नाही. ज्या व्यक्तीला देवाचं चांगुलपण माहित नसतं तो पश्चाताप करत नाही. ज्या व्यक्तीने देवाचं चांगुलपण स्वीकारलं नाही तो पश्चाताप म्हणजे देवाकडे वळत नाही. हा, पुढचं तेच वचन वाचू. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे. हा, देवाचं चांगुलपण तुला पश्चातापाकडे नेणार आहे. हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विपुलतेचा अनादर करीतोस काय? की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय. आपल्याला 4थंच वचन फक्त वाचायचं. ओके, हा. तर त्या ठिकाणी आम्हाला, कारण मग पुढे गेलं की माझा संदेश अजून पुढे जाईल, मी भरकटत जाईल. कारण प्रत्येक वचनामध्ये प्रियांनो खूप खोलता आहे. प्रत्येक वचनामध्ये जसं तुम्ही एखाद्या दरीमध्ये नाही, समुद्रामध्ये उडी मारता खोल जाता, तसं ते आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ते वचन हे अद्भुत आहेत. ते वचन अद्भुत आहेत. देवाचं चांगुल. मी मोशेला मी तुझ्या समोरून मी माझं. पण त्यातलंच निर्गम 33:20 मध्ये तो म्हणतो, ऐक ना मोशे, मला पाहून कोणीच जिवंत राहू शकत नाही. दॅट्स थिंग, ते 20 वचन. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. अरे बापरे, कॅन यू इमॅजिन दिस? ओके, परमेश्वराला पाहून कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही. फार तुम्ही, मला माहित नाही तुमच्यापैकी किती लोकांनी ह्या गोष्टीबद्दल खोल अभ्यास केला. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आज जो परमेश्वर आहे तो सूर्यापेक्षा 10 पटीने नव्हे 1000 पटीने जास्त चमकणारा हा अद्भुत आहे. यू कॅनॉट बाय युअर ओन आईज यू कॅनॉट सी. पण एक दिवस असा येणार आहे की आम्ही त्या परमेश्वरासमोर तोंडोतोंड उभे असणार आहोत. त्या दिवशी
हे जे देह आहे ना, हा जो शरीर आहे ना, तो पूर्णपणे बदलून पुनरुत्थित शरीर असणार आहे. सगळे म्हणा, पुनरुत्थित शरीर, पुनरुत्थानाचं शरीर. माझ्या भाव, ते शरीर जेव्हा तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्ही त्या प्रभूला. पण परमेश्वर म्हणाला की ऐक मोशे, माझ्याजवळ एक खडक आहे, आय हॅव वन रॉक. त्या खडकावर मी तू जर उभा राहिलास, 21व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणाला, माझ्यापाशी एक जागा आहे. सगळे म्हणा, देवाकडं. देवाकडे, हो, सगळेजण बोलत नाही ना, बोला ना, परमेश्वराकडं, परमेश्वराकडे माझ्यासाठी माझ्यासाठी एक जागा आहे. जागा आहे. सगळे हात वर करून म्हणा, परमेश्वराकडं परमेश्वर माझ्यासाठी माझ्यासाठी एक जागा आहे. ती कुठली जागा माहित आहे का? खडक आहे. माझ्यासाठी एक जागा आहे. हा, येथे या खडकावर उभा राहा. इथे या खडकावर उभा. हालेलुया. ऐका माझ्या भावना बहिणींनो, आज तुम्ही हे सत्य स्वीकारण्याची गरज आहे. देवाचं गौरव पाहण्यासाठी देवाने पृथ्वीवरील माणसासाठी एक खडक तयार केला आहे आणि त्या खडकाचं नाव आहे ख्रिस्त येशू. आमेन. पहिले ग्रंथिकारास पत्राचा 10व्या अध्यायाचं 4थं वचन सांगतं, तो खडक तर ख्रिस्त येशू आहे. पहिले ग्रंथिकारास पत्र याचा 10वा अध्याय आणि 4थं वचन. आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, हा, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या, तो खडक तर ख्रिस्त होता, या आपल्या गोष्टी मागून चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. त्या आत्मिक खडकातून, त्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तो खडक तर ख्रिस्त होता आणि तो खडक तर ख्रिस्त आहे. माझ्याकडे एक जागा आहे, त्या जागेवर उभे राहा. ओके, माझ्याकडे मी एक खडक तयार केलेला आहे, त्या खडकावर उभे राहा आणि तुला माझे गौरव दिसणार आहे. हालेलुया. पण ते गौरव पण माहिती आहे का कसं दिसणार आहे? ते पूर्ण गौरव दिसणार नाहीये. ते गौरव पण कसं दिसणार माहिती आहे का? मागची बाजू माझी. ओके, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, त्या स्त्रीनी ज्यावेळेस त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला स्पर्श केला ना, ते देवाचं गौरव त्या स्त्रीच्या शरीरामध्ये गेलं आणि जो 1000 वर्षानुवर्ष 12 वर्षापासून तिच्या शरीरामध्ये होता, त्या क्षणी तो बरा झाला. हालेलुया. ते गौरव फार अद्भुत आहे. ते गौरव फार प्रभू येशू ख्रिस्ताचं. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, आम्हाला सर्वांना माहिती आहे. ओके, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासो होता, शब्द देव होता. योहान 1:1 मध्ये लिहिलेलं आहे. आणि 14 वचनामध्ये शब्द देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. जसे एकुलत्या एक. वाचूया ते वचन, फार सुरेख आहे. 14 योहान 1:14. शब्द देही झाला हा, आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हालेलुया. आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आम्ही त्याचे काय पाहिले? गौरव. ह्या ठिकाणी योहान लिहितोय पहा. तुम्हाला सांगतो, पेत्र, याकोब, योहान हे येशू ख्रिस्ताचे इनर सर्कल होते. इनर सर्कल. जेव्हा जेव्हा येशू प्रार्थनेला डोंगरावर जायचा, तो त्यांना बरोबर न्यायचा. पेत्र, योहान आणि याकोब. ओके, आणि हे इनर सर्कल होते. यांनी देवाचं गौरव पाहिलं, येशू ख्रिस्ताला पालटलेलं पाहिलं, ट्रान्सफिगर. त्या डोंगरावर ज्यावेळेस येशू ख्रिस्त होता आणि त्याचे वस्त्र असे शुभ्र झाले की या जगातला कुठला परीट म्हणजे कुठला धोबी, ह्या जगामधला कुठलंही वॉशिंग मशीन, तुम्हाला धोबी नाही कळायचा आता, या जगामधले कुठलीच वॉशिंग मशीन एवढं शुभ्र बनवू शकत नव्हतं, तेवढे वस्त्र येशू ख्रिस्ताचे शुभ्र झाले. हालेलुया. ज्यावेळेस त्यांनी ते पाहिलं, ते मेल्यासारखे पडले असं म्हटलेलं आहे. मेल्यासारखे पडले. मेल्यासारखे पडल्यानंतर देखील पेत्र म्हणतोय ना, माहित नाही त्याला मध्ये मध्ये बोलायची सवय खूप होती, प्रभूजी तुझ्यासाठी एक, मोशेसाठी एक आणि एलियासाठी एक 3 तंबू बांधतो.
हा गौरव पाहतात जिवंत परमेश्वराचं. आणि मग ढग उतरून आला. गपरे. कधी कधी ते गरज आहे. स्वतःच्या बुद्धी वापरू नका. स्वतःची बुद्धी वापरू नका. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचे तुम्ही काय करा, त्याचे तुम्ही तू स्वतःच बुद्धी चालू नकोस. डोंगरावर तुला घर बांधायचं नाहीये. ओके, त्याचं ऐक. तो त्याच्यामध्ये मी माझं गौरव ठेवलेलं आहे. माझं गौरव त्या येशू ख्रिस्तामध्ये. बरेचसे लोक आपल्या बुद्धीने स्वतःचं जीवन जगायचा प्रयत्न करतात, पण त्या येशू ख्रिस्ताकडून ते गौरव प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्याकडून ऐकत नाही. जिवंत देवाला ते काम करावं लागलं. तुझं बुद्धी बंद कर, त्याचं ऐक. माझ्या भावानं बहिणींनो, जेव्हा तुम्ही येशूचं ऐकता ना प्रियांनो, तुमच्या जीवनात अद्भुते घडायला लागतात. हालेलुया. पुरुजी रात्रभर मासे पकडण्याचा प्रयत्न केला, एकही मिळाला नाही, एकही नाही मिळाला. पण तुझ्या शब्दाप्रमाणे मी जाळी टाकतो. आणि 2 जाळे भरून, 2 बोटी भरून मासे पकडले. जो कोणी येशूचं ऐकतो त्याच्या जीवनामध्ये अद्भुते घडल्याशिवाय राहत नाही. रांजण पाण्याने भरा. येशूचं ऐकलं आणि ते रांजण बदलून गेले, पाण्याचा द्राक्षरस झाला. हा माझा येशू आहे. गुरुजी तू शब्द मात्र बोल, म्हणजे माझा दास बरा होईल. आमेन. तू सगळेपणा येशूचं ऐका, माझ्या पुत्राचं ऐका, त्याच्यामध्ये मी गौरव ठेवलं आहे. असं म्हटलंय ना. ते काय म्हटलंय वचन? पित्यापासून आलेल्या एकुलते एकाचे गौरव असावे. एकुलता एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. प्रियांनो, ते गौरव त्या खडकामध्ये. तुम्ही त्या खडकावर उभे राहा. ॲज यू स्टँड इन ऑन हिज प्रेझेन्स, त्या खडकावर जेव्हा तुम्ही उभे राहता, त्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही जाता, तुम्ही त्याचं गौरव तो बघणार आहात. आपण परत निर्गमामध्ये जाऊ आणि 33व्या अध्यायामध्ये आपण 20 वचन पाहिलं. ओके, आणि 22 वचन, 20 आणि 21 वचन आपण पाहिले. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी तुला खडकाच्या भेगेत ठेवेन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन. मी निघून जाऊपर्यंत मी काय करेन? हा हात आहे ना, हा 5 पदरी सेवेचा हात आहे. हा हात आहे ना, 5 पदरी सेवेचा हात आहे. ओके, फार महत्वाचं आहे. प्रेषित, ओके, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक. मी माझ्या हाताने तुला झाकीन. ओके, काही काळापर्यंत. पण असा काळ येईल की हा हात काढून टाकला जाईल आणि मग तुला माझं पूर्ण. प्रियांनो, नो मॅन कॅन सी हिज ग्लोरी. कोणीच पाहू शकत नाही. पुढचं वचन, मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसावायचे नाही. माझे मुख दिसायचे नाही. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये ही अडचण आहे की आम्हाला ना त्या देवाची परिपूर्णता माहित नाहीये. बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये वी हॅव नॉट सीन हिज ग्लोरी. आज मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, खरं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची ओळख होण्यासाठी यू नीड टू नो हिम पर्सनली. या शेवटच्या काळामध्ये परमेश्वर त्याचं गौरव प्रगट करू इच्छितो आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये. जस्ट ओके, तो मला आरोग्यदाता आहे एवढंच त्याच्याबद्दल माहिती करून घेऊ नका. तो आरोग्यदाता आहे 100%, 1000%. तो पुरवठा करणारा आहे, मला घर देणारा आहे, माझ्या आर्थिक गरजा भागवणारा आहे. दॅट इज ट्रू 100%. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट, तो माझं जीवन बदलणारा आहे. माझ्या जीवनामध्ये बदलाव करणारा आहे. माझं बोलण्यामध्ये बदलणारा आहे.
माझ्या बघण्यामध्ये माझ्या जीवनामध्ये, आणि बरेचसे लोक त्या जीवनामधल्या आपल्या शरीरामध्ये स्ट्रगल करतात, कारण ते आपल्या जिभेला नियंत्रित करत नाहीत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनो, तुमच्या मुखामध्ये सातत्याने विश्वासाचे शब्द असायला पाहिजे. तुम्ही होकारात्मक बोलायला पाहिजे, कारण देवाने ती क्षमता तुमच्यामध्ये ठेवली आहे जी देवाची क्षमता आहे. ज्यावेळेस देवाने अंधार पाहिला, देवाने असं म्हटलं नाही अंधार निघून जा, नाही. ज्यावेळेस देवाने समस्या पाहिली, देवबापाने कधी म्हटलं नाही समस्या निघून जा. ते म्हटला अंधाराच्या ठिकाणी प्रकाश हो. हालेलुया. आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जीवनामध्ये ही गोष्ट शिकायला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आम्ही शिकली पाहिजे की मी काय बोलतो त्या परिस्थितीमध्ये. ज्यावेळेस माझ्या जीवनामध्ये आजार येतो, मी काय बोलतो. मी काही लोकांना असं वाटतं पास्टर असं शिकवतात की आपला आजार सांग. मी तसं सांगत नाही. आजार सांगण्यापेक्षा तुम्ही त्या आजाराला सांगा, माझा देवबाप आरोग्य देणारा देवबाप आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आजार येतात, पास्टर प्रार्थना करा. प्रार्थना पास्टर करतील, 1000 वेळा करतील, पण त्या आरोग्याचे वचन तुम्हाला माहिती आहे का? डू यू नो दॅट युअर गॉड डझंट वॉन्ट यू टू बी सिक. त्याचं चांगुलपण म्हणजे काय? देवाचं चांगुलपण प्रियांनो, देव येशू ख्रिस्त या पृथ्वीवर सर्वांना आरोग्य करत, निरोगी करत फिरला. ही हील्ड सो मेनी पीपल. फार मोठा प्रश्न एक दिवस मला एका व्यक्तीने विचारला की बेथसेदा नावाच्या ठिकाणी कितीतरी लोक पडले होते, पण तो 38 वर्ष दुखणेकराकडे का गेला? बाकीच्या लोकांकडे, बाकीचं लोकांचं कोणाचंच लक्ष येशू ख्रिस्ताकडे गेलं नसतं. ह्या 38 वर्ष दुखणेकराचं लक्ष ना त्या पाण्याकडं होतं ना कोणाकडं, कारण त्याच्यासाठी कोणीच मदतगार नव्हता. आणि येशू ख्रिस्ताला माहित होतं त्याच्या हृदयामध्ये कुठेतरी विश्वास आहे. तो म्हटला उठ, आपली बाज उचलचा. 38 वर्षापासून दुखणे करायचं बाज उचलून तो चालू लागला. बाकीच्या लोकांचं लक्ष फक्त त्या पाण्याकडे होतं. जे लोक होते, अरे आता कधी देवदूत येतो आणि ते पाणी उसळतो आणि मी जाऊन त्यामध्ये पहिले जाऊन पडतो. पण माझ्या भावानं बहिणं, आज तो प्रभू येशू इथं आहे. तो आरोग्यदाता आहे. हालेलुया. तो त्याचा गौरव तुमच्या जीवनात प्रगट करू इच्छितो, पण तुम्ही त्याला ओळखा. मग असा तो दिवस आला, मोशे देवाचं गौरव पाहण्यासाठी गेला. आणि माझी इच्छा आहे की आपण त्या वचनांमध्ये जावं आणि मग मी संपवावं. आपण 34व्या अध्यायामध्ये जाऊया. ओके. आणि मग 34व्या अध्यायातलं 5व्या वचनापासून 34व्या अध्यायाचं 5वं वचन. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली. अरे, परमेश्वराने घोषणा केली. दुसरं नाव कुठलंच मोठं नव्हतं. एकच नाव मोठं आहे, ते म्हणजे यहोवा परमेश्वर. हालेलुया. येशुवा म्हणाल का? येशू 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 ये त्या नावाची घोषणा करत गेला. पण त्या नावामध्ये अद्भुते होते. त्या नावामध्ये सामर्थ्याचं कार्य होतं. ते नाव गौरवी होतं, तेजस्वी होतं. मी आज सांगतो एक गोष्ट, ते अद्भुत नाव आहे. ते नाव स्वतः परमेश्वर बोलत गेला. तुम्हाला माहित आहे का, येशू ख्रिस्ताने जेव्हा स्वर्गामधून उतरून आला, त्यांनी आपल्या नावाचे त्याग केला होता. ही रियालिटी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही येशूच्या नावाचा अभ्यास केला तर त्या येशूच्या काळामध्ये येशू हे सर्वसाधारण नाव होतं. त्या ठिकाणी सर्व लोकांचं येशुवा, यहोशुवा, यहोवा तारणारा असं नाव होतं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, पवित्र शास्त्र सांगतं, हे कधीच विसरू नका, फार अद्भुत आहे.
ही जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई ती तुमच्या ठाई असो. तो देवाच्या स्वरूपाचा असून देखील त्याने देवाच्या स्वरूपाचं असलं हे मान्य केलं नाही, तर तो त्यांनी दास बनला. काय बनला? दास बनला आणि मनुष्यपण धारण केलं. त्यांनी मनुष्यपण धारण केलं आणि वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं, क्रुसावरचं मरण स्वीकारलं, आज्ञा पालन केली. इथपर्यंत तो नम्र झाला. या पृथ्वीवर स्वर्गातून आलेला परमेश्वर, ज्याच्या नावामध्ये लोक थरथर कापतात. यहुद्यांना तुम्ही जर केला तर यहोवा नाव, याह्वे नाव घ्यायला त्यांना परवानगी, ते घाबरतात. इतकं पवित्र नाव आहे. तुझे नाव पवित्र मानले जाओ. ते नाव पवित्र, ते सर्व सोडलं आणि ह्या पृथ्वीवर तो आला. माझ्या भावानं बहिणीनो, त्यांनी नम्रता धारण केली. आज मला तुम्हाला सांगू द्या, त्या नम्रतेमुळं देवाने त्याला असं नाव दिलं जे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. येशू त्याचं नाव आहे. हालेलुया. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे. आणि मग ते वचन पुढे वाचत जाऊया. थांबा, जाऊ नका. हा, परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर. आमेन. हालेलुया. हजारो जणांवर दया करणारा, अन्याय व अपराध व पाप यांची क्षमा करणारा, मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. आमेन. पहिल्यांदा तो म्हणाला, ही इज अ मर्सीफुल, दयाळू देव आहे. परमेश्वर दयाळू आहे. सगळे म्हणाल का? परमेश्वर दयाळू आहे. ज्या देवाकडे तुम्ही येता प्रियांनो, दया करणारा परमेश्वर आहे. दया त्याच्या हृदयामध्ये आहे. तुम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन पाहाल तर तो दया करणारा परमेश्वर आहे. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तुम्ही पहा, ज्यावेळेस व्यभिचार करताना पकडलेल्या स्त्रीला त्या येशू ख्रिस्ताकडे आणलं, त्यावेळेस तो असा म्हटला नाही, तू पाप केलेला आहे. हो, ज्या लोकांनी आणलं होतं फक्त स्त्रीला समोर घेऊन आलं, पुरुषाला नाही आणलं. पुरुष प्रधान संस्कृती होती ती. पण येशू ख्रिस्त म्हणाला, बाई, तुला दोष देणारा कोणी नाही. येशूने स्पष्ट सांगितलं, ज्याने कोणी पाप केलं नाही त्यांनी पहिला धोंड मारा. कोणी मारू शकलं नाही. येशू म्हटला, मी देखील तुला दोष देत नाही. माझा येशू दोष न देणारा येशू आहे. तो दयाळू. प्रियांनो, त्याची दया त्या चांगल्या शमरोण्याच्या बाबतीत तुम्हाला दिसून येते. त्याची दया त्या चांगल्या शमरोण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला, त्यांनी कशी त्या व्यक्तीवर दया केली. तेवढंच नव्हे, पुढचा तो कृपाळू आहे, ग्रेशियस आहे. ओके, आहे ना? कृपाळू देव, तो कृपाळू आहे. त्या देवाची तुम्हाला ओळख आहे का? लक्षात ठेवा, तो दये. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये तो स्वभाव आहे का? तुम्ही दया करणारे आहात का? का तुम्ही फक्त दोष देणारे आहात? या पृथ्वीवर खूप लोक आहेत, दोष देणारे, दोष देणारे, दोष देणारे. कदाचित तुमच्या घरामध्ये पण असतील. तुम्ही स्वतः त्या देवाला ओळखलंय का? दोष न देता तुम्ही दया करणारे आहात, तुम्ही कृपा करणारे आहात का? त्याच्या पुढचं असं म्हटलेलं आहे, स्लो टू अँगर. त्याचा पुढचा जो स्वभाव आहे परमेश्वराचा, तो आहे मंद क्रोध. मंद क्रोध, सहनशील. आजकालची पिढी तेवढंच म्हणते, काय आता माझी आता लोकांना असं वाटतं नाही, तरुणांना असं वाटतं लात मारेल तिथं मी पाणी काढेल. नाही, माझा देवबाप हा मंद क्रोध आहे. तुमच्या रागाने परमेश्वराचं कार्य तुमच्या जीवनात घडत नाही. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? कारण तुम्ही नको त्या गोष्टीवर चुकीचं रागावता. हा मंद क्रोध परमेश्वर आहे. ज्या देवबापाकडे आम्ही येतो प्रियांनो,
जेव्हा तुम्ही त्या संगती संगती करताय, वेन यू फेलोशिप विथ हिम, यू रिसीव्ह तो स्वभाव तुम्हाला मिळतो. ती अबाउंडिंग इन गुडनेस. पुढचं दयेचा व सत्याचा सागर. ऍक्च्युली दया हा जो शब्द आहे परत तिथं आलेला आहे, पण इंग्लिश मध्ये गुडनेस, तो अबाउंडिंग इन गुडनेस सागर आहे, चांगुलपणाचा सागर आहे, सत्याचा सागर आहे. सत्यमेव जयते. हालेलुया. आम्ही त्या सत्यावर, मी सत्य आहे असं म्हणणारा येशू, सत्यामध्ये चालला, लबाडी करणारा नाही, हा जो परमेश्वर आहे तो सत्याचा परमेश्वर, तो सागर आहे. इज अ ट्रूथफुल गॉड. त्याचं वचन जे आहे ते सत्य आहे प्रियांनो. आमेन. पुढे वाचूया. हजारो जणांवर दया करणारा, तो हजारो जण दया करणारा आहे. अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा तो करणारा, अन्यायाची क्षमा करणारा, अपराधांची क्षमा करणारा, पापाची क्षमा करणारा आहे. पण अपराधी जणांची मुळीच गय न करणारा. फार चॅलेंजिंग आहे हे 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 मी देवाला म्हटलं आहे, तुझ्यामध्ये दोन स्वभाव कसे आहे देवा? तू पापाची क्षमा करतो पण अपराधी जणांची मुळीच गय करत नाही. आणि ज्यावेळेस मी त्यावर मनन करवतो, ज्यावेळेस मी प्रार्थना करवतो, अचानक देव बापाने मला एक गोष्ट सांगितली, नाही सुधीर, मी पापाची क्षमा नाही करू शकत, कारण पाप माझ्यापासून फार वेगळं आहे. पण त्या पापाला वधस्तंभावर मी हरवून टाकलेला आहे. त्या पापाला, ऐक, प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर का मरण पावला, तर ह्या जगाचे सर्वांचे पाप त्यांनी त्या वधस्तंभावर घेतले. ते वचन वाचा ना, ते पुढे वाचा. हा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेत. माझ्या भावानं बहिणीनो, आज तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा वधस्तंभावर आपलं जीवन दिलं, जगाच्या सर्वांचं पाप आपल्या स्वतःवर घेतलं. आज मी तुम्हाला विनंती करतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारा. त्या येशू ख्रिस्ताला समजून घ्या, त्याच्या संगती संगती करा, फेलोशिप विथ हिम. तो त्याचं गौरव तुमच्या जीवनात प्रकट करू इच्छितो. तिथं एक खडक ठेवलेला आहे, त्या खडकावर उभे राहा, त्या खडकाला समजून घ्या. मग तुम्हाला हे समजेल की माझ्या सर्व अपराधांची त्यांनी क्षमा केलेली आहे. पुढचे काही मिनिटं त्या येशू ख्रिस्ताकडे पाहूया, आपले डोळे बंद करूया प्रियांनो. तो येशू ख्रिस्त इथं उपस्थित आहे देवाच्या आत्म्याद्वारे. तो तुम्हाला आणि मला प्रियांनो प्रगट होऊ इच्छितो वैयक्तिकरित्या. तो तुम्हाला आज तुमच्या जीवनाला बदल करू इच्छितो. जर तुम्ही त्या रागाच्या त्रासातून चालला असाल, काही घडलं की लगेच राग येतो, तर आज पवित्र आत्मा त्या येशूकडे बघायला लावतो, जो मंद क्रोध आहे. मला माहित नाही तुमची काय परिस्थिती आहे, पण पवित्र आत्म्याला निश्चित माहिती आहे. देव बापाला माहिती आहे, तुमचं नाव देखील त्याला माहिती आहे. आपलं हृदय त्याला द्या, आपलं जीवन त्याला द्या. त्या येशूला आपलं समर्पण करा. माझ्या मागे ही प्रार्थना करा. देव बापा, आज येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे येतो. माझा ताबा घे. मी जन्मतः पापी आहे. माझ्या पापासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. त्याने माझे सर्व रोग, माझे सर्व पाप, माझे सर्व श्राप, अन्याय वाहिले आणि मला पापातून मुक्त केले. प्रभू येशू, तुझ्या रक्ताबद्दल धन्यवाद. येशू माझा प्रभू आहे. तो मरण पावला आणि मरणातून जिवंत झाला. पवित्र आत्मा, माझा ताबा घे. माझे डोळे उघड. येशूच्या नावामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये
जीवन जगण्यास मला सहाय्य कर. तुझं गौरव करण्यास मला सहाय्य कर. तुझं गौरव पाहण्यास मला सहाय्य कर. येशूच्या नावात आमेन.